आई, मी 2 दिवस माहेरला जायचं म्हणालोय. जाऊ काय? सारखं सारखं काय काम आहे तुझं माहेरला? काय गरज नाही माहेरला जायची. अगं आई, तिला जाऊ दे की. सारखं सारखं कुठं जाते ती माहेरला? तू ग बस, तुला काय कळतंय? आत्ताच्या सुनासने असंच बोलायला लागते, नाही तर डोक्यावर चढून बसतात. अगं ते सगळं जाऊ दे. मला एक सांग, तुझी सासू कशी होती ग? तुला सोडत होती माहेरला? कुठलं बाबा, वर्षभर जाऊ द्यायची नाही माहेरला. वर्षभर जाऊ देत नव्हती? तुला तर जाऊ वाटत असणार की. जाऊ तरी सारखं वाटायचं, कारण खडूस म्हातारी ती जाऊच द्यायची नाही मला. बघ आई, आता काय म्हणलीस? खडूस म्हणलीस का नाही सासूला तू? खडूस म्हणू तर काय म्हणू बाबा, लय पिडायची बाबा मला. नुसती किरकिर करायची, उठता बसता ठोकणं मारायची. बघ आई, तुझी सासू तुला जाऊ देत नव्हती म्हणून तू तिला खडूस म्हणत होतीस, आणि तुझी सून काय म्हणत असणार तुला? खडूसच म्हणणार ना. बघ, विचार कर जरा. बघ आई, तुला तुझ्या सासू सारखी खडूस सासू बनायचं आहे काय चांगली सासू बनायचं आहे ते तुझ्या हातात आहे. तूच ठरवायचं. आता कळालं मला. पहिलं काय माझ्या लक्षातच आलं नाही ते. होय बाबा, चुकलं माझं. तिला जा म्हणायला पाहिजे होतं. अजून पण वेळ गेली नाही आई. अजून पण तिला जा म्हणून सांगू शकतेस तू. मग सांगतो जा म्हणून. सुनबाई, जाणार होतीस ना बाहेरला? जा म्हणून येतो 2 दिवस गावाला. बर बर, जाऊन येतो काय?